नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील अतिवृष्टीबाधित नुकसानग्रस्त आणि थकबाकीदार कर्जदार शेतकरी बांधवांसाठी, खास करून जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की अतिवृष्टीमुळे आपल्या राज्यातील शेतकरी जो आहे तो संकटात सापडला आहे आणि अनेक शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती वाहून गेली आहेत. आणि त्यामुळे आता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी जी आहे तर ते समोर आली आहे. कारण की आज राज्य सरकारने आपल्या शेतकरी बांधवांच्या कर्जाविषयी एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि या निर्णयामुळे आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे. कारण की सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. आणि याबाबत सविस्तर माहिती पाहायचं झालं तर विशेष म्हणजे की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि आता सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि त्यासोबत पूरपरिस्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावं लागणार नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार जो आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासोबत राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे. आणि खास करून जे काय आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे आदेश जे आहेत ते ठेवले आहेत. कारण की जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण की नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्ज भरावे लागणार आहे. आणि सरकारच्या निर्णयामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे. आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा या निर्णयाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आणि महत्त्वाचा विशेष म्हणजे की आता सध्या आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तर ती सुद्धा 30 जून पूर्वी होणार आहे, 2026 पूर्वी. कारण की काही दिवसापूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी जे आहे तर ते नागपूरमध्ये भव्य आंदोलन केलं होतं. आणि त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून 30 जून 2026ची कर्जमाफीसाठीची डेडलाईन देण्यात आली आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की 30 जून 2026पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आणि या सरकारच्या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते. आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते जे आहेत ते सहभागी झाले होते. तसेच हजारोच्या संख्येने शेतकरी सामील झाले होते. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंदसुद्धा व्यक्त केला होता. आणि त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी खुशखबर दिली आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. कारण की आता पुढच्या या वर्षापर्यंत आपल्या जे शेतकऱ्यांचे कर्ज वसुली आहे त्या कर्ज वसुलीला दिलासा स्थगिती देण्यात आलेली आहे. खास करून जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. तर आपले जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.